कोर्टातील केस काढून घेत नाही म्हणून खोटी क्रॉसवरून आमच्यावर केस दाखल, उपोषण करणार। लोणंद शहरातील फळ विक्रेते जयवंत बनकर, मंगल बनकर या दोघांना 3 ऑक्टोबर 2025 रोजी आदरकी फाटा येथे चोरीच्या संशयावरून अमानुष मार झाली होती। आरोपीवर कारवाईसाठी 10 दिवसाचे उपोषण केले, नंतर गुन्हा दाखल झाला। सध्या कोर्टातील केस मागे घेण्यासाठी विरोधकांनी खोट्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आमच्यावरती केस केली आहे। त्या अन्यायाच्या प्रित्यर्थ डीवायएसपी कोरेगाव यांना निवेदन देऊन पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी दिलीप वाघमारे, लोणंद। केस दाखल करून घेतली आणि ह्या केस दाखल करण्यासाठी आम्हाला एवढा आटापिटा करावा लागला आणि आमच्यावर केस करताना खोटी केस करून टाकली लगेच। कशासाठी? तर आम्ही केस मागे घ्यावी म्हणून। आणि आता त्या केस करायला त्यांना आटापिटा करावा लागला नाही का? खोट आहे ना। तर ही न्याय आमच्यावर जे अन्याय होतोय, आम्हाला जे न्याय देत नाहीत, त्याच्यासाठी आता आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि आमरण उपोषण परत पकडणार आहे आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच विनंती। जयवंत बनकर, राहणार लोणंद। आम्ही उपोषणाला बसलेलो होतो। लोकांनी माझ्यावर हल्ला केलेला होता, मला मारलेलं होतं। काय मला जी मारलेलं होतं, हाणमार केली, त्यांना आता गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो। तर त्यांना अटक केली नाही, त्यांना गुन्हा दाखल केली नाही, तरी त्यांना बाहेरून जामीन देऊन त्यांनी उलटा आमच्यावर गुन्हा दाखल केला, खोटे आरोप केला। आम्ही उपोषणाला धरून त्यांनी 10 दिवस आंदोलन उपोषण धरलं। त्याची न्याय आम्हाला काय दिली का? उलटी आमच्यावर केस करायसाठी त्यांनी केली। काय त्यांनी केली म्हणून त्यांनी आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनला आलो, निवेदन दिलं। मग आम्ही परत अजून उपोषण परत धरणार। मला जर न्याय नाही भेटली, माझं जर केस माघारी जर नाही त्यांनी घेतली, तर परत आंदोलन उपोषणाला मी बसणार। मंगल जयवंत बनकर।